नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण आपले सर्वांचे डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। चला तर आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे नवोदय परीक्षा 2025 याच्यामध्ये ही जी एक्झाम घेतली जाते, ही जी परीक्षा घेतली जाते राज्य शासनाकडून, तर यामध्ये जे विद्यार्थ्यांची निवड होते तर ही निवड पद्धती कशी असते याच्याबद्दल आपल्याला पूर्ण डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। जी निवड कशा प्रकारे विद्यार्थ्यांची होत आहे, तर निवड आपला जे व्हिडिओ असणार आहे पद्धत कशी असणार आहे निवडीची, तो व्हिडिओला आपल्या सुरुवात करण्यापूर्वी मी थोडक्यात आपल्याला आपल्या बॅचची माहिती सांगतोय की आपल्या इथे जी नवोदय परीक्षा आहे बघा, जवाहरलाल नवोदय परीक्षा इयत्ता 6वी व 9वी करता याची एक्झाम डेट काय झालेली आता डिक्लेअर झालेली आहे। ही एक्झाम इयत्ता 6वी ची जानेवारी मध्ये आणि एप्रिल मध्ये काय असणार आहे 9वी ची एक्झाम असणार आहे। तरी यासाठी आपल्या इथे काय झालेलं, आपण आपल्या अकॅडमी मध्ये 20 नोव्हेंबर पासून बॅच सुरू करणार आहे। याची ही बॅच 20 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे, तर या संधीचा आपण काय करायचं फायदा घ्यायचा आहे। आपण जर आपल्या बॅचचे वैशिष्ट्य बघितले तर त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून घेणार आहे, तसेच सर्व विषयाचे आपल्याकडे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा भेटणार आहेत। त्याच्यानुसार नवीन पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांकडून टेस्ट सिरीज सोडून घेणार आहे आणि अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपण काय करणार आहे ई बुक नोट्स काय करणार आहे मोफत स्वरूपामध्ये देणार आहे। तसेच आपल्याला व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे। आणि जो आपला क्लास असणार आहे हा क्लास कसा असणार आहे तर डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असणार आहे। तसेच काही कारणास्तव विद्यार्थ्यांचे लेक्चर जर मिस झाले असेल तर ते त्यांच्या टाइम नुसार अनलिमिटेड बघण्याची सुविधा सुद्धा आपण विद्यार्थ्यांना काय केलेली आहे तिथं सुविधा ठेवलेली आहे। आणि जो आपला क्लास असणार आहे हा क्लास आपला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास असणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय केलेलं आहे, आपल्या अकॅडमीचा एक नंबर सांगितलेला आहे बघा, 80 10 45 77 60 या नंबरला काय करायचं आहे आपल्याला संपर्क करायचा आहे आणि आजच आपला काय करायचा प्रवेश निश्चित करायचा आहे, प्रवेश करायचा आहे आपल्याला। आपल्या बॅच 20 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे। तसेच आपल्या जवळील आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये जे पण कोणी या शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की माहिती सांगा, कारण आपण आपल्या अकॅडमी मध्ये सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असतो। चला तर आपल्याला बघायचंय की जे या परीक्षेचे काय सांगितले त्यांनी आपल्याला निवड कशी होते, तर या निवड बद्दल आपल्याला माहिती बघायची की जे विद्यार्थ्यांची निवड होते तर निवड कशा स्वरूपामध्ये होत असते, त्याची प्रक्रिया काय आहे। याच्यामध्ये आपण बघू शकतो निवड होण्यासाठी त्यांनी काय केलं, ही एक्झाम 6वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी असणार आहे बघा, किती मध्ये 6वी मध्ये बरोबर इयत्ता 6वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी असणार आहे। म्हणजे 6व्या वर्गात जाण्याआधी तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागते। ही एक्झाम काय असते तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय असते एक नवोदय विद्यालय असते बघा, काय असते आपण जवाहरलाल नवोदय विद्यालय आपण त्याला म्हणू शकतो, JNV जवाहरलाल नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आपल्याला पाहायला मिळतं। एक तिथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय असते, तर काय होत असते माहिती का दरवर्षी तिथं काय तर त्या विद्यालयामध्ये ते काय करत असतात तर 80 विद्यार्थ्यांचा काय तिथं प्रवेश ते निश्चित करत असतात बघा। दरवर्षी 80 विद्यार्थ्यांची काय तिथं परीक्षा पास होऊन तिथं निवडले जात असतात। जे टॉपर विद्यार्थी आहेत 80 त्यांचं तिथं निवड होत असते। आणि निवड झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहितच आहे ही निवड झाल्यानंतर काय असते तर आपलं जे 12वी पर्यंत शिक्षण आहे हे शिक्षण आपलं काय होतं यांच्या नवोदय विद्यालयामध्ये आपला प्रवेश झाल्यानंतर फ्री मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। थोडक्यात आपण म्हणू शकतो की जे शैक्षणिक सुख सुविधा आहेत त्या सुख सुविधा आपल्याला तिथं पाहायला यांच्याकडून मिळत असतात नवोदय विद्यालयाकडून। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तिथं निवड झाल्यानंतर ही परीक्षा आपल्याला जवळपास जिल्ह्यामधून 9 ते 10 हजार विद्यार्थी काय करत असतात ही एक्झाम तिथं द्यायला आपल्याला पाहायला भेटतात। त्याच्यामुळे काय करायला लागते या एक्झामचा अभ्यास जास्तीत जास्त आपल्याला करायला लागते, कारण 9 ते 10 हजार विद्यार्थ्यांपैकी तिथं निवड किती होते तर फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड होत असते। त्याच्यामुळे काय करायचंय आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे। आणि ही निवड झाल्यानंतर तुम्हाला ज्या सुख सुविधा आहेत शैक्षणिक सुख सुविधा आपण ज्याला म्हणतो ते उत्तम दर्जाचे शिक्षण असो त्यासाठी आपल्याला इथं पाहायला भेटते मिळते विद्यार्थ्यांना। ही सर्वात जास्त महत्वाची कोणासाठी आहे तर जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाची आवड आहे, तळमध्ये त्यांच्या अंगामध्ये चिकाटी असते, शिक्षण त्यांना घ्यायचं असतं पण काय असतं आर्थिक परिस्थिती बरोबर नसते, त्यांच्यासाठी हे JNP विद्यालयाची एक्झाम आहे नवोदय विद्यालय खूप चांगली आहे। कारण आपण बघू शकतो या एक्झाम मध्ये काय होतं माहिती का तर 75% जे विद्यार्थी येतात तर 75% विद्यार्थी ग्रामीण भागातून ग्रामीण शाळेमधून काय होतात निवडले जात असतात, राहिलेले 25% विद्यार्थी शहरी भागातून। काय याने असं केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये लोकांची काय होती ती आर्थिक परिस्थिती तेवढी नसते, टंचाईची असते, बिकट परिस्थिती असते, पण विद्यार्थी कुठतरी कष्टाळू असतो, मेहनती असतो, त्याच्या अंगी शिकण्याची जिद्द असते। अशा विद्यार्थ्यांना कुठतरी समोर जाता आलं पाहिजे, अशा दृष्टीने काय केलं त्यांनी 75% विद्यार्थी ग्रामीण भागातून निवडलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि जे आपण हे
नवोदय परीक्षा आहे, जेव्हा आपली इथं आपल्याला ऍडमिशन मिळतं बघा, JNV जवाहरलाल नवोदय विद्यालयामध्ये जेव्हा आपलं ऍडमिशन होतं, प्रवेश होतं, तेव्हा इथं जे शिक्षण हे आपल्याला उच्च दर्जाचं मिळत असते. जे आपण CBSE म्हणतो त्याच्यापेक्षाही सुद्धा आपल्याला उच्च दर्जाचं शिक्षण इथं पाहायला मिळते. हे अशा प्रकारे तुमची तिथं प्रोसेस असते. अशा प्रकारे तुम्हाला तिथं मेरिट मध्ये आल्यानंतर तुमची तिथं निवड झालेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ही जी 6वीची एक्झाम आहे, ही 6वीची एक्झामची डेट जाहीर झालेली बघा, 18 जानेवारीला तिची एक्झाम असणार आहे. कधी असणार आहे? 18 जानेवारीला तिची एक्झाम असणार आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की एक्झाम साठी आपल्याकडे फक्त आता 2 महिने शिल्लक राहिलेले आहेत. किती शिल्लक राहिलेले आहेत? 2 महिने शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जमातमाने आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण 9 ते 10 विद्यार्थ्यांपैकी आपल्याला 80 मध्ये आपल्याला बसायचं आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपल्या अकॅडमीमध्ये 20 नोव्हेंबर पासून बॅच सुरू केलेली आहे बघा, नवीन बॅच सुरू केलेली आहे 20 नोव्हेंबर पासून. या बॅचचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, अकॅडमीचा आपला नंबर दिलेला आहे बघा, 80 10 45 77 60 या नंबरला आपल्याला संपर्क करायचा आहे. तसेच आपल्या जवळील आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जे पण कोणी तयारी करत आहेत, तर त्यांना आपल्याला आपल्या अकॅडमीची माहिती सांगायची, आपल्या अकॅडमीचा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. व्हिडिओला जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.